जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आपला तो सोन्या, दुसऱ्याचं ते कार्ट, हे असं आपण नेहमीच म्हणत असतो. आता याचाच अनुभव आपल्याला येणार आहे पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येते आपली हास्यजत्रेची यंग ब्रिगेड. ड्रेस बरा आहे ना? छान आहे. वरती अमोश आहे, चंद्र माझ्यावर फिरतोय आता. रमेश, चल चल आई, आम्ही थांब थांब, सुनेच्या नावाचा जप करतायत त्या. थांब. जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा. कुठं निघाले? ते आई तुला बोललो होतो ना, ती 2 दिवस आईकडे चालली, तिच्यात तर जरा सोडून येतो. परत चालली का पिरिया? मागच्या वर्षी गेले होते आई, परत नाही चालले. का जा 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 बाई, उशीर होईल, सांभाळून जा. पाया पड. राहू दे, उगा नाटक नको करू, राहू दे. हटकी नाही करत आहे आई, मनापासून पाया पडले. चांगलंय, जा जा, उशीर होईल. हो. आमच्या काळी नव्हतं बाई असलं काय बाई. आम्ही जबाबदाऱ्या ओढू ओढू घ्यायचो अंगावरती बाई. काय घरातनं पाऊल पडलं का नुसतं डोक्यात 100 गोष्टी घोळायच्या. का नवऱ्याचं कोण करणार, सासूचं कोण करणार, सासूचं कोण करणार, गुराढोरांचं कोण करणार, चारा मिळेल का नाही, खाया मिळेल बाय. लय डोक्यात प्रश्न घुमायचे बाई. बावळटच आम्ही. आईबापाचे संस्कार आडवे यायचे आणि काय दुसरं. आई, यांच्यासारखं जमलं पाहिजे बाई. मोकळं ढाकळं जगता आलं पाहिजे. लोक किती नालायक निर्लज्ज म्हणलं तरी आपण करून मोकळं झालं पाहिजे. चांगलं जमलं पाहिजे. आई, संस्कार आहेत आमच्यावरही. तुमची सोय करून चालले मी. येस येस, निकम काकूंचा डबा येणार आहे हा 2 दिवस. करेक्ट आहे. आणि तसंही आई कुठे घरचं खातात. सारखं तर ते ट्विगीवरती स्क्रोलिंग करत असतात ना. हे काय रे, ए मोमो म्हणतात का याला? मुदकं दिसतंय माय. खाऊशी वाटतं जीवाला. माय मागव रे रमेश, आमच्या काळी नव्हतं रे. करून जे मागवता ना आई, ते मागवा आणि खा. जरा शांत बसशील? संस्कार का काढले मग? शांततेत घे ना, बाहेर जायचं ना आपल्याला, मरायचं इथे. आई फक्त नाही बाई नाही, मी कुणाला अडवत नाही बाई. जा तुमचे रस्ते मोकळे आहेत तुम्हाला. मी काय कुणाला अडवायला बसले इकडे? माझं कुण ऐकणार आहे का? आपण आपला आब राखावा बाबा. मी शब्द तिथंच टाकते जिथं तो पाळला जातो. ही काय पाळणाऱ्यातली आहे? तुम्ही नाही म्हणत असाल तर थांबते आई. नाही बाई नाही बाई, मी कुणाला अडवणार आहे? तुम्हाला मार्ग मोकळे बाई. आमच्या काळी नव्हतं बाई असं. ठीक आहे. सासूकडे डोळा वर करून बघायची टाप नव्हती आमची बाबा. काय बघू आणि काय बोलू. दारात यायचा उसवाला, सासू जायची गडू घेऊन स्वतः स्वतः प्यायची. आम्हाला दाखवायची पण नाही, आम्ही मागायची हिंमत पण नाही करायचो बाय. आई, जाऊ दे. आई, निघूया आपण. चला चल. चल हा म्हणले नसते तुला, पण आता काय जा. अय, ती पिंकी आहे, तिच्या नातीचा हाय बारसा. आपण नको का जायला? जायला पाहिजे. आपण लोकांच्या कार्याला गेलो की लोक येतील ना आपल्या कार्याला. हो बरोबर आहे. सून चालली आता माहेरी. लोक विचारतील सून कुठं, तर सून माहेरी. बरं दिसत नाही. माहेरी असलेल्या सुनाला समाजात जास्त किंमत नसती बाबा. आई, मी नाही म्हणत ग, लोक म्हणतात. मी नाही बाबा असलं काय म्हणत. आमची शिकवणच वेगळी आहे. मी सावित्रीबाईंना पूजिते बाबा. सून लेक सारखी आम्हाला. कोण तू? हा, त्यांना आई, 1 मिनिट. आई, ऐका माझं. पिंकी मावशींशी ना बोलणं झालंय माझं. हा, काही लागणार आहे का, काही मदत हवी आहे का, सगळं विचारून झालंय. त्यांनी तो बँकेट हॉल बुक केलाय. सगळं त्यांची मोनोपोली असते आई. ते केटरिंग, डेकोरेशन सगळं तेच बघतात. आपण सुपारी सुद्धा न्यायची नसते. बाळ घेऊन जायचं, बारसं करायचं, बाळ घेऊन परत यायचं, एवढंच करायचं असतं. आई ऐका ना, ऐकते. हा इथं कान इकडच आहे. हा, पिंकी मावशी तिकडे 5 मिनिटां आधी पोहोचणार आहे. तर आपण काय 2 तास आधी जाऊन काय पायऱ्या झाडायच्या आहेत का तिकडे, मला सांगा. आणि मुळात ज्या बाईचं नाव पिंकी आहे, तिच्या नातीच्या बारशाची काय अशी उत्कंठा असणार आहे ना. बघितलं का कशी बोलती? आमच्या येळी नव्हतं बाई. सण असलं ना की 3-3 दिवस आधी जायचो, शेणानं सगळं सारवून घ्यायचो. आता काय बँकेट हॉल शेणाने सारवणार आहे का आई? नाही बाई, माझा शब्द नको पाडून घेऊन काय पडते तुझ्या. पडा खाली, नका वाकू अजून. तुला श म्हणलं की शेणच कळतंय. तुम्हाला शो म्हटलं की शेणच दिसतो. बाबा माफ कर मला बाबा. जा जा. चल चल लवकर चल. आमच्या टायमाला नव्हतं असं काय बाप.
सासूकडे बोलायला गेलो की नवरे डोळे असे वाटारून बघायचे आमच्याकडे. वटार वटार डोळे वटार. नाही वाटारणार ग तो, नाही वाटारणार. शिकवलंच नाही त्याला वाटारायला. लोकांना काय बोलू, आमचंच नानू खोटं इथं. मी बोललोच नाहीये काय. मग बोल ना बैला. आ कुणी तोंड शिवलंय तुझं? नानं माझं वाजतच नाही म्हणून खोटं बोलती. बैल कुठला करून गाबू गुबू गाबू गुबू करते. माकड कुठलं? आई वाटार ना डोळं. नाणं वाजायला वेळ तर द्या. फट्ट त्यामध्ये दोघी 1 to 1 खेळताय मगापासून. मला जागाच नाही भेटत शिरायला. नाही नाही, माझ्या सासूनं त्रास दिलाय म्हणून माझ्या सुनाला मी त्रास देणार नाही. आमची शिकवणच वेगळी. मी सावित्रीबाईंना पूजिते. सून लेक सारखी आम्हाला. हे काय नवीन सुरू केलंय? आई आई हे बघा, मी काय टाइमपास करायला जात नाहीये. माझा भाऊ जाणार आहे US ला, म्हणून 2 दिवस त्याला भेटायला चालले फक्त. आई जा जा भेटायला जा बाबा. उशीर होईल. जा जा पटकन जा. कल्प्रिया, तू पण जा. तिच्या भावाच्या बॅगा उचलाय जा तिकडं. राहा तुम्ही तिकडं 8 दिवस राहा. अहो, नाही, महिनाभर राहतो तिकडं. याची गरज आहे का आई आता? आई मेली ना का मग डोकावून बघायला येत. तिरडी उचलायला यायची. सगळं आई मुळात एवढं काय झालेलं नाही आणि उगाच तू तिला आयडिया देऊ नकोस. मी बघते तिला जाऊन सोडणार आणि येणार. एवढं सोपं आहे ते. नाही नाही नाही, हिचं ना काय मला वाटत नाही. हिच्या आईला कळायला नको का? लेकीच्या संसारात किती वाकून बघायचं असतं. हिला कळायला नको हिच्या आईला. आई कशाला माझ्या आईने ना माझ्या लग्नाच्या टायमाला सांगितलं होतं की लेक सासरी उभी येते आणि आडवी जाते. हो, या उभ्या आल्या आणि आता आडव्या जात नाहीत, वाढतायत फक्त. बोल ना डुकरा, बोल ना काहीतरी, वटार ना काहीतरी. वटार वटार. मला ना तुला मरायचंय. गप्प राहा ना, जरा शांतपणे घे ना सगळं. कुठल्या जुन्या म्हणी मला ऐकवताय तुझ्या आई? म्हणी जुन्याच असतात. भविष्यातल्या म्हणी सांगायची पद्धत आली नाही अजून. वेडी आहेस काय? जरा ऐकून घे, शांतपणे ऐकून घे. तर काय आई? केला नाही बाय जात. तू मला सांग, तू तिच्या एवढं नाही झालंय. आताच बोलली ती. एवढं लगेच नाही होत. शब्दांचा असर एवढं लगेच नाही होत. आणि तिच्या आईमध्ये कशाला आणतेस तू? तिची आई आहे, तिचं प्रेम असणारच ना. पाया पडते तुमच्या. नाही आण तिच्या आई मध्ये. मला घरात मला खरं तर तुम्हा दोघांची पण गरज नाही आता. गुडघ साथ देत नाही म्हणून उठले की गुडघ लचकतात. पडले खुर्ची हितला. आई माझं लेकरू ग. अगं बस ग बस ग. आय ग कसं ग काय ग किती वाढली ग. आ तुझ्यात आणि जावई बापूंमध्ये काही फरकच कळत नाही ग. अगं किती दिवसांनी आली ग. 2 गल्ल्या सोडून राहते ती. रोज सकाळी चहा प्यायला जातेस तिच्याकडे मॉर्निंग वॉकच्या नावाखाली. म्हणून काय मग काय उठ सुट येतं का माझं लेकरू? तिची इच्छा होईत नसेल का आईकडे यायचं? पण तिला सांगितलं होतं लग्नाच्या टायमाला. काय नवऱ्यानं झोडलं, पावसाने झोडलं तरी इथं पाऊल ठेवायचं नाही आता. म्हणून माझं लेकरू येत नाही. फक्त फक्त रोज संध्याकाळी खाली गप्पा मारायला तेवढं भेटायचं. आम्ही काय ठरवून येतो का ग? मग मी जाते तेव्हा ती असते. आमची टाइम जुळतो तिकडं. मग होय, रोज टाइम जुळतो का तुमचा? आई वहिनी आईला पण कोण आहे दुसरं माझ्याशिवाय बोलायला? पण आईला बोलायला कोणच नको. तिला सगळे ऐकायला पाहिजेत. एवढं भरलंय साठलंय तिच्याकडे सगळं सांगायला. प्रत्येकाशी बोलत असते ती. परवा क्रेडिट घ्या सांगायला एक माणूस आला. त्याचं नाव गाव विचारून फणस पाठवायला सांगितला. फणस बापरे. काय गप्रे तू? आणि तू हे बॅगा बिगा घेऊन इथे काय आलेस ते सांग. ऐका असंच वाटलं आईला भेटावं असं आले. माहेरी आले. महिनाभर राहणार आहे. महिनाभर? आणि हे ते हदबल आवाजाचे भाऊजी आहेत त्यांना माहितीये? त्यांना सांगितलेस का? त्यांना कायला सांगायला पाहिजे? म्हणजे? आता आईकडे यायचं का? नवऱ्याला विचारून यायचं का? हो, खरंय खरंय खरंय. संस्कार आहेत शेवटी आईंचे. नाही पण आई, समाज काय म्हणेल? महिनाभर मुलगी माहेरी राहतीये. समाज अशा मुलींना मान देत नाही बरं का. म्हणजे माझं काही नाही बाबा, समाज मान देत नाही. पण आता आशुताईंचं तरी काय चुकलं म्हणा. आईचे संस्कार कमी पडतात ना, दिसतातच शेवटी लग्नानंतर. काय हो आई? बोल ना डुकरा, वटार ना डोळं. अचानक हल्ला करतेस. मला काहीतरी रिॲक्शनला वेळ तर दे. येळ दे. जाईत होतात ना, जा तिथं जातोय तरी जातोय. जाऊन. चला हो चला. कुठं कुठं वहिनी कुठं निघाली? तिच्या आईकडे चालले, सोडून येतो. परत मागच्या वर्षी गेलेली ना, परत चालली माहेरी. त्यांना काय बोलायचं नाही बाबा. तिचा भाऊ चालला अमेरिकेला. कशाला जाऊ दे करताय? तिला, आपण बोलायचं नाही काय. जा बाई जा. जाते आहे. हा आई जाते आहे. चला. आता ननंद आली आणि चालली ही टिटवी फिराय तिकडं. तिचं माहेर पण नको का करायला? 2 गल्ल्या सोडून राहते नणंद माझी. मग तिचं माहेर पण नाही का मग? तिचं नको का करायला? आई
जा बाई मी तुझ्या पाया पडते इकडे ये पाया पडते जा तू नका हे करू, नका हे करू. मी बनवते तिच्यासाठी. काय ग तुला काय पाहिजे हा तुझ्या आवडीचं बनवू बोल. आळू वड्या. आळू वड्याने माजले वाकडं ग जवळच येत नाही हिथं खाजवतं ना. हिला चांगल्या बनवता येतात आळू वड्या. तिच्या फक्त आळू वड्यांना चव आहे. पण नाही बनवणार नंदी सुट्टी कुठं आता बनवायचं नाही जमणार तिला आता. भाऊ चालला अमेरिकेला. करते आई, एवढ्या गोडीने बोलताय तर करते आळू वड्या. प्रिया, प्रिया, आणि काय चल ना. नणंदेचं माहेर पण करते. काय अजून स्टार्टर आणायचे वेगळे की तेवढं डायरेक्ट आळू वड्या आणणार आहात? ए आशो आणणार आहात? आशो आशो ए बापरे त्या तर ना तू पागल आहे काय ग? अरे दिमाग बिमाग फिरलाय काय तुझा? तुला सांगितलं होतं ना तमाशा करू नको घरी म्हणून मॅच टाकून आलोय. चल घरी चल चल. काय झालं काय बसत आधी अहो नाही आई बसायला नाही आलो मी हिला घेऊन जायला. ए बाई बसा चल ना. पाणी ओ पाणी चहाचं बघ चहाचं पाणी कशाला पाणी घरूनच आलो मी पाणी पिऊन आलो. सासरचं पाणी प्या की. अरे काय माहेरचं सासरचं एकच पाईपलाईन आहे आपली. तू बसते काय चल चल घरी. अहो पण झालं काय ते तर सांगा. अहो काय काय सांगू तुम्हाला मम्मीनी बोलवलंय तिला. मम्मीने तिला सांगितलं होतं माझी ताई आली हो. माहिती ना तुम्हाला माधुरी ताई? हा परत आली का? परत नाही हो प्रेग्नंट आहे म्हणून आली. फर्स्ट टाइम प्रेग्नंट आहे. वा वा वा. थँक्स थँक्स थँक्स. तर तिचं थोडं केलं पाहिजे ना केअरिंग बिअरिंग केलं पाहिजे म्हणून हिला सांगितलं मम्मीनी. ही लगेच तिथं कल्टी मारून आली. कशाला आली तू इथं चल. डोक्यात जाते का ती झिपरी माझ्या? ती आली तर काय मी थांबू? मी थांबू? मी काय कामवाली मी? ती आली ना जशी माहेरी तशी मी आली माहेरी. ए बाई सकाळचे 2 तास संध्याकाळचे 3 तास आणि रात्र एवढीच तू आमच्याकडे असते. बाकी इथं पडलेली असते तू. त्यासाठी एवढं वेगळं नाही आहे माहेर बिहेर. चल घरी चल चल मम्मीने बोलवलाय. गेलं पाहिजे. मग? नणंदेनी गेलंच पाहिजे ना. अर्थात आता त्यात जर नणंद गरोदर असेल तर मग काय करायलाच पाहिजे. नणंदेचं करायला नको का हो आई? हे संस्कार तुमचे. तू जा ग आतमध्ये बस जा जा आतमध्ये बस. आणि काय हो जावय बापू बाळंतीन कितवा महिना आहे? 7वा महिना आहे ना. मग अजून टाइम आहे ना का आता लगेच बाळ होणार आहे. अगं आई त्या माधुरी दिदी आल्या ना आमच्या सासूबाईंच्या अंगात येतं अंगात वेगळाच उत्साह येतो त्यांना. हे काय? माझ्या लेकीसाठी हे कर माझ्या लेकीसाठी ते कर माझ्या लेकीला हे आवडतं माझ्या लेकीला ते आवडतं. सगळ्या गोष्टींचा घाट घालते ही बाई. राबायला लागतं मला. काय हो आणि येतात दोघी हॉलमध्ये बसून राहतात खिकी खुकू खुकू करतात. हा गॉसिप करतात. त्या माधुरी दिदी आल्यावर आई काय बोलल्या माहिती का? याला कोणती तरी पोरगी सांगून आली होती. ती आली असती ना आपल्या घरी घराचं सोनं झालं असतं. पण याला पटली ही 2 गल्ल्या सोडून राहणारी. उगा पाठवायचो आपण याला चक्कीत दळण आणायला. हळू ग हा रागावर हा चल घेऊन टाक. आणि खाली उतर. ए तुला कळतं काय? हा हा काय झालं? तुला घरी जायला काय प्रॉब्लेम आहे ते सांग मला. जड झाले का रे मी दादा तुला? कसं बोलतोय ग मला? जड झाले का रे मी माझ्या आईकडे? हा आवाज नकोय मला घरात. मला कळलं. ए ह्याच्यात काही नाटकी करण्याची गरज नाहीये. तिकडे जा त्यांना मदत कर. पहिलीट करीन बाई आहे ती. तू जरा धावपळ करशील तर बॉन्डिंग होईल ना तयार. कायला करायचं ते सगळे हे? पोरांना जन्माला घालायची हौस त्यांची आणि करायचं माझ्या लेकरानं. ओ हे संस्कार तर मगाशी वेगळे सांगत होता ताई. कुठलंही कार्य असलं तरी आपल्या घरचं आहे असंच समजायचं आणि करायचं. आता कुठे गेली बाई ते संस्कार? तू काय लिहून ठेवतीस का ग माझी वाक्य? मोक्याला टाकतीस ती? हा इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे मी. सगळं लक्षात राहतं माझ्या. हो ग बाई तू हुशार तू इंजिनिअरिंग आम्ही 9वी नापास. नव्हतं म्हणायचं आव्हानचं. 10वीला 2दा बसले 2दा फेल झाले ह्याच्यामुळे. ए माझा काय संबंध आहे? मी अभ्यासाला बसायचे तेव्हा सायकलवरनं कोण यायचं घंटी वाजवत ट्रिंग ट्रिंग. ती स्टाईल होती आपली घंटी वाजवायची. अरे फेल होतं कुणीतरी. जगाला कळत नाही. जग विचारत नाही कशामुळे फेल झाले. अगं, तुझ्यामुळेच तू फेल झालीस. हा त्यांनी सिग्नल दिला तू कशाला खिडकीत बसली तो ऐकायला? गप्पन अभ्यास करायचा ना. नाही तू मलाच बोल. तुझी बायको आपल्या आईला वचा वचा बोलते. तिला बोल. नाही बोलायचं. नेशाने आणि तू माझ्या आईला बोलते ते सांगू? मी कोंबडी गेल्यासारखं सतत बोलू नका. मी परवा माझी आई अशी तुमच्यासारखीच इथं बसली होती सोफ्यावर न्यूज बघत होती. ते काय सध्या जगात ते दंगली बिंगली चालू आहे ना. युद्ध दंगल या कपड्यात होते. अबे तेच रमेश
तेच मी बोलत होतो ते युद्ध चालू होता काहीतरी तर माझी मम्मी बोलली की बाबा हे असलं काहीतरी नाही झालं पाहिजे जगात तर ही बोलते अरे कशाला हे मिसाईल मध्ये टाइमपास करतायत याच्यापेक्षा आमच्या आईंना एकदाच फेकानी युद्ध संपवा. आता मला येते कॉमेडी तर मी काय करायची नाही का? अबे पण तुझी कॉमेडी मला केवढ्यात पडते. माझी मम्मी बोलते तू बैल आहे बायकोचा. काय बोलली? बैल आहे बोलते. सेम आहे, सेम ट्रीटमेंट आहे. मला पण असं होतं, कॅज्युअल आहे. जाऊ दे जावय बापू, चालायचं सासू सुनांमध्ये. सासू सुनांचं नातं म्हणजे कसं माय लेकीचं नातं. आता लेक एवढं बोलली तर का मायेच्या अंगाला का खाडकं पडताय तुय? खरंय आमच्यात नाही का मस्करी चालत. परवा नाही का मी मस्करीत आईंना म्हटले की सिलेंडर संपला तर संपू दे, आईंच्या डोक्यावर कुकर शिजवू, तर केवढ्या हसल्या आई जोर जोराने. लिमिट असते का नाही त्याला? हा? एखाद्या गोष्टीला एखाद्या जोकिंगला काय असतं का नाही? हा. एखाद्या शत्रूवर आई फेका आणि आईच्या डोक्यावर कुकर ठेवा, ह्याच्यात कुकर जास्त अपमान करणार आहे का नाही? मग ते आई फेका ते ती कॉमेडी आहे, ती कळत नाही तिला. तिला कळलं असतं तर का मग आणि मग इथं हो, मला कॉमेडी कळत नाही, सगळी ती यांनाच कळते. 2-2 तासांनी खायचं, तीच ती यांची कॉमेडी वहिनी आहे. वहिनी 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 माझ्या आईचं खाणं काढायचं नाही, मला नाही चालणार. अरे बाप आणि तू माझ्या आईचं खाणं काढते ते. त्या खातातच तशा. त्यांना बोलले का फास्टिंग करा तर 16 तास फास्ट फास्ट खात होती बाई. ठूस ठूस ठुसत होती अशी. अशो काय आशू काय अगं आशू? थांब. आशू म्हणतो आता आशू आशू तुला हे इकडे ये, माग ये, चल. जरा हिला पोरीसारखं वागायला शिकवा हो. हा, हे कशी आली आता अंगावर अशी 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 अशी. हो भाऊजी, माझ्या आईला काय सांगता हे तुम्हाला कळलं पाहिजे. लग्नापासून ती अशीच आहे, त्याच्या अगोदर पण अशीच होती. हा जो हातात मेंदू घेऊन फिरताय ना तो वापरा काहीतरी. नाहीतर काय? कसा बोलतोय बघा. अरे थांबा तुम्ही, तू बोल ग, बोल, बस इथं बोल. दर आठवड्याला मोबाईलला फेस आयडी सेट करून देते मी. दर आठवड्याला एवढी डबल चीन वाढते की मोबाईल ओळखतच नाही, मग उघडतच नाही. चीन आहे का मधमाशांचं पोळं लटकतंय ते पण कळत नाही लांबनं. अशू शरम कर. काय वार्ता करते का 4 लोकांमध्ये. माझ्या मम्मीला थायरॉइड म्हणून असं दिसतं ते. सायंटिफिक बोलताय तुम्ही, ह्यांना कळणार आहे का ते? सायंटिफिक बोलताय. या फक्त सावित्री माईला पूजतात, त्यांचं काही लक्षात घेत नाही. शिक्षणाच्या नावाने बोंब आहे सगळी. शाळेचं महत्व यांना माहिती नाही. ठो ए बाईला बांधू का तुला? आई. म्हणतेस प्राणी तरी बदल इतक्या वेळाने. बोल ग, तू बोल. अगं याला बोलली मला योगा मॅट आणून दे, मला योगा करायचा हा. आहे. याने आणून दिली. हा. मी बोलले कुठे मॅट? बोलते गच्चीवर कुरड्या वाळत घातल्यात. मी बोलले योगा करा त्यावर. 8 दिवस झोपून राहिली म्हातारी त्यावर. त्या योगा मॅटचा पार टिश्यू पेपर करून टाकला. अशू टिशू टिशू. हे बघ, हे सगळं पाडतो, सगळं घालून टाकतो. बोल ग तू, बोल. डॉक्टर बोलले दररोज सकाळी 15 मिनिटं मॉर्निंग वॉक करा. हा. बाई उठते पायरीवर बसते वॉक 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 असं करत राहते. अगं तू येडी आहे का ग. उचकी लागते माझ्या आईला. वॉक कळणार नाही, वॉक वॉक करेल एवढी बिंडोक आहे का माझी मम्मी. जायची कोण आठवण काढतं तिला उचक्या लागायला. वंच वंच प्रत्येकाच्या घरात सारखं आहे, आमचं काही वेगळं नाहीये. हा. फक्त म्हणायचं बारीक व्हायचंय, बारीक व्हायचंय, प्रयत्न शून्य. आरशासमोर उभं राहून नुसतं कव कसं निघत नाही, कव कसं निघत नाही, एवढंच करायचं, काहीच नाही त्यावर. त्या दिवशी मशीनवर उभ्या होत्या. मशीन काय मेसेज आला माहिती? एका वेळी एकच माणूस पाहिजे. बोल ना डुकरा, बोल ना काहीतरी. मस्करी केली आई. हसा की ओ प्रिया प्रिया जरा गब्ब हसा की. तुला ऑन द स्पॉट मारायचंय काय? हा, लक्षात घे ना, अति करतेस तू. काळजी पोटीच बोलते ना रे मिश्रा. काय करू आमची काळजी? काय सुरा ठेवला का मान्यावर काळजी करायला? नावाने हाक मारा आता. सासू आई काही म्हणू नका. ते जाऊ दे. निमिषराव इथं बसा, इथं बसा. काय बायकोच्या माग ठामपणे उभं राहायचं. बर म्हणून तुम्हाला गॅप देतात. बसा इथं, बसा. बसा इथं. विचार कसा येतो तुमच्या मनामध्ये? बायकोच्या माग ठामपणे म्हणजे भक्कम उभं राहायचं. आईला एक वेळ बाजूला सारा, पण बायकोच्या माग भक्कम उभं राहायचं. कारण बायको सगळं सोडून येते नवऱ्याच्या घरी, ते फक्त नवऱ्यासाठी. हो का हो आई? ओ इंजिनियर, नीट ऐक काय ते. हो. नवऱ्यानं बायकोच्या माग उभं राहायचं. लेकानं सुनाच्या नाही, लेकानं आईच्या माग उभं राहायचं. कळलं का? आई तू जपमाळच्या ऐवजी ढोलकी का नाही वाजवत ग? 2 साईडनं बोलते, लक्ष येते का तुझ्या? क्या बात आहे. उठ उठ उठ. हे मम्मीचा फोन आहे. तू चल, माझं डोकं फिरवू नको यार. मिस कॉलवर मिस कॉल. मी कधीपासून तू ना अशी नाही ऐकणार. दिमाग चिरकवलंय. चल चल चल. मी लात घालून हाकले ना. मी तू लाद घालणार? मी काय जिवंत सोडीन का तुला? ए काय करणार आहे? काय करणार आहे? कुठे अशी अगं हळू ना ग. चल रे बघते घरी तुझ्या घरी घरी. चल आणि कर काय ते. चल, चल, घरी जाऊन कर. बोलता. अगं, अरे, आशू बॅग आहे. केली का तुझी?
Acting आहे? चप्पल घे चप्पल परताय. चपलेने हाणती. अगं हळू गा. कोण कुणाला न्यायला आलं होतं? बघितलं का मला लेकीचं छळू बघितलं का? हा छळ होता? हा छळ होता लेकीचा लेकीचा? ए प्रिया चल, आवाज नाही करत, गप्पानी चल. बाहेर पडायचं तुला आता. आत्ताच्या आता माहेरी सोडून येतो मी. काय रे हा अचानक काय आलं? काय म्हणजे आता मला कळलं इथे, तो भाऊजी कसा आपल्या पोरीला त्रास देतोय तसा आपण दोघे मिळून आपल्या सुनेला त्रास देऊया. अरे पण असं अचानक हा आपल्या संस्कारात नाही ते. आहे आपलं थोडं थोडं आहे, मी बघितलं आता आहे, थोडं थोडं आहे आता मी वापरतो. ए चल बाहेर चल. आता लगेच सोडायचं का? लय मोठी सुंदर दिसते, प्रेमात पडशील मग. चल बाहेर, चल खळी घेऊन चल बाहेर. शर्मेश. आई तू मला अडवू नको आता, हे काहीतरी होईल माझ्या हातून. तू चल बाहेर, तू बाहेर चाल, तू खळी घेऊन बाहेर चाल, मी येतोय मग. चाल तू. माझी पर्स बस काय काय अरे हे सगळं घेतो, चाल प्रॉपर्टी पण चाल तू बाहेर. चाल हे आई मी येतो परत, थांब. आई गोळ्या घा चाल ये चाल, आघात घेते. चाल तू. काय करायचं बाय, आजच्या पिढीचं काय कळना झालंय. आमच्याकडे कोण बघणार? लेक गेला, पोरगी गेली, आमचं काय बाय? वा 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 ऍब्सोल्युटली डबल ढोलकी परफॉर्मन्स होता. एकीला एक नियम, दुसरीला वेगळाच. खूप मजा आली, मस्त विषय होता आणि तुम्ही फारच छान खुलवलात. येस सोनाली ताई. अश्विनी अशी गाढव वेगळा प्राणी काढते. अशी गाढव सून आणि आळशी मुलगी कोणाला मिळू नये. जोक सपाट. निमिष, तुझ्याबद्दल मला जरा एक कुतूहल वाटायला लागलंय की तुला सारखे जावयाचेच रोल मिळते. हा आजचा जावई मला खूप आवडला की पलीकडच्याच गल्लीत राहतो, त्यामुळे त्याचे कपडेही आवडले. जावई क्रिकेट खेळता खेळता आलाय हा जो फील होता तोही मला खूप आवडला. मस्त वाटलात तुम्ही दोघं जण, की असं वाटलं की शाळा कॉलेजमध्ये असताना प्रेम झालंय आणि तशी ही जोडी आहे. वनिता, तुझं प्रचंड कौतुक, कारण तू कशी आहेस हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला तर दिसतेसच तू तुझ्या स्वतःच्या रूपामध्ये. ते सगळं असताना या वयाची भूमिका इतक्या ताकदीने करणं प्रचंड अवघड आहे. अप्रतिम काम करतेस तू. असं म्हणजे तू जेव्हा जेव्हा भूमिका करतेस तेव्हा असं वाटतं की हे घरून घेऊन आलीस, ही तू आहेस, तू या घरात राहतेस. इतकं हे सगळं बिलिव्हेबल करतेस तू. फारच छान, अप्रतिम. आणि ह्या सुनेचे कपडे आवडले, या सुनेचं शिक्षण आवडलं, तिचं स्टँड आवडला. आणि तुझी तर काय सांगूस रमेश, तुझी व्यक्तिरेखा इतकी महत्त्वाची होती. आणि मला खूप आनंद आहे की आता ह्या ज्या संकल्पना होत्या की नणदेचं माहेरपण आणि मग मुलीचं माहेरपण, बिच्चारी मुलगी साथ, हे सगळं धुसर होत चाललंय. सगळ्यात मला काय आवडलं असेल, लेखक म्हणून विनायकचं आणि कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचंच, तुम्हा सगळ्यांचं, की तू बोललास, तू स्टँड घेतलास. कितीतरी दशकं आपण हे पाहिलंय, महाराष्ट्रात तर नक्कीच पाहिलंय, की लग्न झालेला मुलगा शक्यतो बोलायचाच नाही. म्हणजे पळवाट हाच त्याचा पवित्रा असायचा. पण आज आपल्या स्किटच्या शेवटी तू ठामपणे उभा राहिलास तुझ्या बायकोच्या मागे, याचा अभिमान आहे. आणि आपल्या हास्यजत्रेच्या टीमचाच मला अभिमान आहे. मस्त. अप्रिशिएटेड. आणि अश्विनी आणि रमेश कोहली हेअरमुळे खरंच बहीण भाऊ वाटलं. थँक्यू सो मच. कीप इट अप.